बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि खरोखरच पहिला प्रथम अभिनंदन करेन या आपल्या महायुती सरकारचं की ज्या प्रकारे आणि ज्या गतिमान पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध विषयांवरती ज्या प्रकारे काम चालू आहे आणि ते खरोखरच अभिनंदनीय असं काम आहे। आज आम्ही नागरिकांमध्ये फिरत असताना सुद्धा नागरिकांमध्ये सुद्धा समाधानाची एक बाब आहे की जी कामं ज्या पद्धतीने होत आहेत की गेल्या अनेक वर्षांमध्ये झाली नाहीत ती कामं आता या गेल्या काही वर्षांमध्ये होत आहेत। आणि म्हणूनच महायुती सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचे आणि सर्वच मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन की अशा प्रकारचं काम आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे। आज संपूर्ण आज जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाला येताना मी मुद्दाम या ठिकाणी समृद्धी महामार्गाने आलो आणि हा प्रवास अत्यंत चांगल्या रीतीचा प्रवास आणि रस्ते हे बघितल्यानंतर खरोखरच समाधान वाटलं की अशा प्रकारचं काम आपल्या या महायुती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणूनच खरोखरच हे आणि अशा प्रकारची बरीचशी कामं जी विकासाची कामं आहेत जी यापूर्वी कधीच झाली नाहीत आणि एका गतीने जी काही कामं व्हायला पाहिजे ती कामं या पद्धतीने होत आहेत। आणि म्हणूनच ह्या महाराष्ट्रामध्ये तर विविध प्रश्न आहेतच, त्या प्रश्नांना सुद्धा कशा प्रकारे त्याचं समाधान काढायचं आणि कशा प्रकारे त्याची उत्तरं देऊन आपल्या नागरिकांना, आपल्या रहिवाशांना किंवा महाराष्ट्रामधील नागरिकांना कसा दिलासा द्यायचा हे काम करण्याचं काम हे सरकार करत आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, आज विदर्भामध्ये सुद्धा हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने या अंतिम आठवड्याचं उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निश्चितपणे चांगलं उत्तर देतील, समाधानकारकच उत्तर देतील। जे प्रश्न आज या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आलेले आहेत, मगाशी कुटे साहेब बोलले की 3 पाणी हे संपूर्णपणे प्रस्ताव आहे आणि 3 पाणी प्रस्तावामध्ये अनेक जे काही प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत, पण आपलं जर का कुटे साहेब आपण जर का प्रस्ताव तयार करायला गेलो अभिनंदनाचा तर ते मला वाटतं 10 पाणी त्याशिवाय जास्तीच जाईल। आणि अशा प्रकारे अनेक विविध कामं आहेत की आता बोलायला सुद्धा जर आम्ही उभे राहिलो तर मगाशी ते म्हणाले 3 तास, तर खरोखर कितीतरी तास आपण बोलू शकतो। अशा प्रकारचं काम हे या महायुती सरकारचं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर विविध कामं आपण बघतोच आहोत, म्हणजे कुठल्याही संकट येऊन देत कुठल्याही परिस्थितीला सामना करण्यासाठी महायुती सरकार अत्यंत खंबीर आहे। आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना विशेष करून मुंबईमध्ये विशेष करून त्यांनी जे काही काम केलेलं आहे महायुती सरकारने, माननीय मुख्यमंत्री म्हणून मागच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम केलं त्यांच्यासोबत फडणवीस साहेब आणि अजितदादा होतेच, आणि त्यांनी जी काही काम ह्या 2.5 वर्षामध्ये केलेले त्याचा जो काही धडाका त्यांनी लावलेला आहे तो निश्चितच अभिनंदनपर असा आहे। धडाकेबाज निर्णय घेणं, धडाकेबाज काम करणं ही त्यांची ख्याती आहे आणि सातत्याने दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळणं हे एक त्यांचं जे काही विशेष आहे ते खरोखरच नागरिकांमध्ये त्याच्यामुळे एक समाधान आहे। आणि अहोरात्र काम करणारा असा हा मुख्यमंत्री त्यावेळी आपल्याला लाभला आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगले निर्णय घेतले गेले, चांगले काम करण्याची त्यांनी विकास कामांचा जो काही झपाटा लावला तो खरोखरच चांगल्या प्रकारे लावला। आज आता या आपण 1 वर्ष झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब आणि अजितदादा काम करत आहेत। आणि आता 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा जे काही निर्णय घेतलेले गेलेले आहेत ते खरोखरच अभिनंदनीय आणि विविध प्रश्नांना आता या अधिवेशन काळामध्ये सुद्धा आणि मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या प्रकारे गती देण्याचं काम केलं विकास कामांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये विशेष करून विविध जे प्रकल्प आहेत मग ते गृहनिर्माण किंवा पुनर्विकासाचे प्रश्न असतील त्यांना कशा पद्धतीने सोडवणूक त्यांची होईल आणि कशा प्रकारचं धोरण आणून आपल्या या गृहनिर्माणच्या प्रकल्पाला कशा प्रकारे आपल्याला गती देता येईल, आपल्या मुंबईची दळणवळण यंत्रणा जी आहे ती संपूर्णपणे कशी गतिमान होईल आणि त्या दृष्टिकोन मेट्रोची संपूर्णपणे लाईन एकमेकांना कनेक्टिव्हिटी संपूर्णपणे कशा पद्धतीने होईल, उड्डाणपुलं कशा पद्धतीने आपल्या या संपूर्ण मुंबईमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होतील आणि रस्त्यांची कामं जी सिमेंटची रस्त्यांची कामं आहेत ती सुद्धा आपण बघितली असेल तर जवळजवळ
60 ते 70% कामंही पूर्णत्वास आलेली आहेत आणि या डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या या 1 वर्षापर्यंत उर्वरित कामंसुद्धा आता मला वाटतं ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहेत आणि ती कामंसुद्धा या संपूर्णपणे या डिसेंबरच्या किंवा या येणाऱ्या सत्रामध्ये पूर्ण होतील अशा प्रकारची आशासुद्धा मला आहे. आणि त्याच्यामुळे एक खड्डेमुक्त मुंबई हा जो संकल्प आपण महायुती सरकारने केलेला आहे तो या येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये पूर्ण होईल. मग विविध प्रकल्प असतील त्याच्यामध्ये सुद्धा पंपिंग स्टेशन असेल, जी आमची मागणी होती की माऊलचं एक पंपिंग स्टेशन हे त्या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी ज्या NOC होत्या केंद्र सरकारकडून मान्यता मिळवायच्या त्यासुद्धा मला वाटतं मिळवल्या गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तेही पंपिंग स्टेशन जर सुरू झालं तर आमच्या विभागात जिथे मी प्रतिनिधित्व करतो कुर्ला, चेंबूर, घाटकोपर परिसरामध्ये पावसाळ्याचं पाण्याचं निचरा होण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. आणि त्याच्यामुळे ही कामं जी आहेत ती गतिमान पद्धतीने कसं करता येईल हे कामच या महायुती सरकारचं आहे. मग ते विविध आता प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मग SREचे प्रकल्प असतील, त्यामध्ये MMRDचे प्रकल्प असतील, त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामं असतील, ही सर्व कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विभागात सुरू आहेत. मग ते MMRDच्या माध्यमातून, मेट्रोच्या माध्यमातून असतील, विविध रस्त्यांची कामं असतील आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध मलनिस्सारण वाहिनीची कामंसुद्धा माझ्या विभागातसुद्धा जी मी प्रतिनिधित्व कुर्ला त्या ठिकाणी टिळकनगर, नेहरूनगर या ठिकाणी म्हाडाच्या ज्या लाईनी आहेत त्यासुद्धा बदलण्याचं काम हे सुरू आहे आणि काही या दीड वर्षाच्या मध्ये संपूर्ण मलनिस्सारण वाहिनीचं काम हे पूर्णत्वास येणार आहे आणि त्याचबरोबर विविध रस्त्यांचं कामसुद्धा पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने. आणि ही जी कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये अजूनही SREमध्ये सुद्धा आपण जी काही कामं सुरू आहेत ती अधिक गतिमान पद्धतीने व्हावी यासाठी माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब अधिक चांगल्या रीतीने काम करत आहेत. आणि त्या ठिकाणी पूर्वी एक स्कीम होती, ॲम्निस्टी स्कीम होती की ज्यामुळे ते SREमध्ये आपण हस्तांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक सुलभतेने व्हावी म्हणून एक अभय योजना आणली होती. तिची मुदत संपली. मी माननीय शिंदेसाहेबांना सुद्धा ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक दाखवलं आहे की लवकरच ते ॲम्निस्टी स्कीम आणून आपल्या सामान्य नागरिकांना SREमधील ज्या आपल्या रहिवाशांना न्याय देण्याचं आपण काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करणार आहोत. आपण बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वीच माननीय शिंदेसाहेबांनी एक निवेदन केलं आणि त्यामध्ये मुंबईतील रखडलेल्या ज्या काही OC आहेत म्हणजे जे प्रकल्प होते ते प्रकल्प पूर्ण झाले पण त्यांना OC मिळाली नाही. तर अशा जवळजवळ 20,000 पेक्षाही जास्त इमारतींना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. आज जवळजवळ त्या OCमुळे कितीतरी आपल्या लाखो मुंबईकरांना एक न्याय मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50% रेडी रेकनरच्या दरामध्ये कपात होऊन त्यांना तो दर भरावा लागणार आहे. लवकरात लवकर आपण जर पैसे भरले तर दंडसुद्धा त्यामध्ये आकारला जाणार नाही आणि त्याच्यामुळे पुनर्विकाससुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या सुलभतेने होणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या रीतीने जे आज OC नसल्यामुळे जो काही दंड किंवा जे काही विविध महापालिकेकडनं भूर्दंड असतो तो आपल्या या रहिवाशांना सोसावा लागणार नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक स्वागत आहे असा निर्णय माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याच पद्धतीने त्यांनी दुसरा निर्णयसुद्धा घेतला. मुंबईतील ज्या पागडी सिस्टीममधील घरं आहेत त्या घरांच्या बाबतीमधला सुद्धा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय आहे. का आपण बघतो आहोत तर ह्या पागडी सिस्टीम जवळजवळ कितीतरी वर्ष म्हणजे 60-70 वर्षापूर्वीच्या या चाळी आहेत. ह्या चाळीमध्ये राहणारी लोक अक्षरशः भाडेकरू जे आहेत आणि घर मालक आहेत ह्यांच्यामध्ये सातत्याने वादविवाद होते. आपण बघितलं असेल तर 28,000च्या वर हे खटले आहेत त्याच्यामध्ये आणि हे खटले कशामुळे आहेत तर भाडेकरू कधी खाली करत नाही म्हणा किंवा भाडं देत नाही म्हणा किंवा त्याचा पुनर्विकासाचा विषय आहे. असे एक छोटे मोठे विषय आहेत त्याच्यामुळे 28,000 खटले आज मुंबईमधल्या पागडी सिस्टीमच्या घरावर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. ते मोडकळीस आलेले घर आहेत मग कधी आणि जवळजवळ बऱ्याचशा इमारती चाळी अक्षरशः पडलेल्या आहेत पण त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही कारण धोरणच नव्हतं आणि त्याच्यामुळे आज हे धोरण जे काही आपण आणलेलं आहे या धोरणामुळे निश्चितपणाने या पागडी करवासियांना न्याय मिळण्याचं काम आज या ठिकाणी माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच त्याच्यामध्ये त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग तर मोकळा होईलच पण त्यांना हक्काचं घर मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये घर मालकाला सुद्धा त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना सुद्धा त्यांचा न्याय अबाधित राखून आपल्या भाडेकरूंना त्यांचं घराचं हक्काचं त्याने स्थान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे खरोखर त्याच्याबद्दल सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करेन. तिसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला मगाशी प्रभूसाहेब बोलले की त्यामुळे गिरणी कामगारांना त्यांचं अजून घर मिळालेलं नाही आहे पण मी तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो
की त्यांनी तो एक निर्णय घेतलेला आहे की गिरडीच्या जमिनीवर असलेल्या ज्या चाळी आहेत आणि जी आपले गिरडी कामगार आहेत तर त्यांचा सुद्धा पुनर्विकासाचं काम हे लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। विशेष करून आता माझ्या विभागातली एक गिरणी होती जी 100 वर्षे मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी मिल गिरणी ही 2000 साली बंद पडली आणि त्याच्यानंतर त्यांना अजूनपर्यंत त्यांचं 3000 कामगारांना त्यांचं हक्काचं देणी त्यांना मिळाली नव्हती आणि त्यांना त्यांचं घरही मिळालं नव्हतं। पण आज आपण मध्यस्थी केली आणि त्याच्यामुळे आज 3000 कामगारांना त्यांच्या हक्काची देणी 22 वर्षांनी त्यांना 10 लाख पासून ते 20 लाख पर्यंत ही देणी त्यांना मिळालेली आहे। पण वारसा हक्काचा काही विषय तो हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे मला वाटतं तोही निर्णय या महिनाभरात लागून त्या 500 ते 400 ते 500 वारसा हक्काचे जे प्रलंबित कामगार आहेत त्यांना सुद्धा तो लवकरात लवकर ती देणी सुद्धा मिळणार आहे। पण त्याचबरोबर माझ्या विभागातील चुनाभट्टीमध्ये राहणारे हे स्वदेशी मिल कामगार आहेत त्याच जमिनीवर राहतात स्वदेशी मिलच्या जमिनीवरती आणि त्यांना 800 जे कामगार आहेत त्यांना सुद्धा आपण या व्यवस्थापनाकडनं कबूल करून घेतलेलं आहे की जवळ 400चा एरिया मोफत आणि त्याच ठिकाणी त्यांना त्या जागे मिळणार आहे आणि या कामी मला शिंदे साहेबांनी फार मोठी मदत केली त्यांचं खरोखर मी मनपूर्वक या कामगारांच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानतो। आणि त्याच पद्धतीने ही जी संपूर्ण वसाहत ही आज ना उद्या डेव्हलप होणार आहे। 400 स्क्वेअर फीटाचं त्यांना कार्पेट एरिया त्यांना मोफत मिळणार आहे आणि त्याच जागी आणि त्याच्यामुळे ह्या परिसराचं तर सुशोभीकरण होणारच आहे पण त्याचबरोबर जवळ कितीतरी एकर एरिया हा निश्चितपणाने चुनाभट्टीचा विकसित होणार आहे आणि तशी मला वाटतं क्लस्टर एक योजनासुद्धा जर का त्या ठिकाणी राबवली गेली तर निश्चितपणाने एक चांगली स्कीम जर आज SRA मध्ये गेलो तर 300च्या आसपास घर मिळतं पण जर का क्लस्टर योजनेद्वारे जर का चांगल्या पद्धतीने घर या चुनाभट्टी किंवा मुंबईकरांना जर का आपण दिलं तर मला वाटतं एक चांगला एरियासुद्धा मिळेल चांगले ओपन स्पेस निर्माण होईल चांगल्या ॲम्युनिटीज देता येतील आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून जसं मी पुढाकार घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सह्याद्रीमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कुर्ला पश्चिम येथील आमचं सर्वेश्वर मंदिर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नाव दिलं आहे सर्वेश्वर नगर क्लस्टर सामूहिक योजना आणि त्या योजनेमध्ये सुद्धा आपण जवळजवळ 25 एकरचा एरिया हा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मान्यतेसाठी आपण सरकारकडे दिलेला आहे आणि निश्चितपणाने हे जर का झालं तर आपले जे सामान्य मुंबईकर जे गळे शेकडो वर्षापासून ह्या चाळीमध्ये राहत आहेत त्यांना खरोखर न्याय मिळण्याचं काम होईल। 400 पासूनचे पुढे जर का घर त्यांना मोफत मिळाली त्याच जागी तर खरोखर त्या आपल्या सर्व मुंबईकरांना तर कुठे बाहेर जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर मिळेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगला भविष्यामध्ये त्यांना बदल त्यांच्या आयुष्यामध्ये घडवता येईल आणि त्याच्यामुळे ही एक योजनासुद्धा संपूर्णच आपल्या जिथे जिथे ही क्लस्टर योजना राबवता येईल ती योजना जर का सरकारने राबवली आणि त्याला गतिमान पद्धतीने जर का काम करण्याचं आपण ठरवलं तर निश्चितपणाने कामसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होईल। आज विविध जमिनीवरती ग्रहण प्रकल्प आपले आहेत त्याच्यामध्ये म्हाडा असेल कलेक्टर लँड असेल जसं कलेक्टर लँडच्या संदर्भात सुद्धा माझ्या विभागात शिवस्टिक किंवा पेस्तमसागरचा भाग येतो विराटनगर येतो आणि अशा बऱ्याचशा मुंबईतील जवळ 3000 गृहनिर्माण संस्था आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने एक चांगला निर्णय घेतला आता या 11 डिसेंबरला या अधिवेशन काळामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये जी मुदतवाढ त्यांना आपण फ्री होल्डसाठी केली होती वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी त्याची मुदतवाढ जी या 30 डिसेंबरला संपत होती आणि आपण निवेदन दिलं होतं माननीय बावनकुळे साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आणि 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य केलं। त्याबद्दल खरोखरच बावनकुळे साहेबांचं मी अभिनंदन करेन या सरकारचं अभिनंदन करेन आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं बऱ्याचशा आपल्या ह्या गृहनिर्माण प्रकल्पांना सुद्धा गती येईल आणि दुसरा एक 2-3 मुद्दे आज राहिलेले फक्त ते पूर्ण करतो। ह्याच्यामध्ये दुसरा एक म्हाडाच्या रहिवाशांना सुद्धा जसं ओसी संदर्भात आपण निर्णय घेतला तसं म्हाडाच्या सुद्धा अभययोजनाची मुदत या 30 डिसेंबरला संपत आहे तर ती सुद्धा आपण लवकर 1 वर्षासाठी मुदत ही वाढवून देण्यात यावी अशी सुद्धा एक विनंती मी या निमित्ताने करतोय। HG बोरी रोड जो कुर्ला आमच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रोड आहे त्याच्या रुंदीकरणचा प्रकल्प सुद्धा आपण हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा जर का गतिमान पद्धतीने कारण SRAचे काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत ते जर का त्याची पिछेहाट होऊन जर का तो रोड वाइंडिंगचा प्रकल्प अधिकाधिक चांगल्या पद्धतीने झाला तर निश्चितपणाने कुर्ल्यामध्ये एक चांगला प्रकल्प होईल। कुर्ला ते बांद्रा असे एक पॉट टॅक्सी MMRD तर्फे आपण करतो कारण बघतो BKC आणि बांद्रा याला जोडणारा आणि कुर्ला यांना जोडणारी वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे
पॉट टॅक्सीचा एक पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून वाटतं मुंबईमधली ही पहिली पॉट टॅक्सी होईल की जेणेकरून संपूर्ण या कुर्ला ते BKC बांद्रा ह्या परिसरात व्यावसायिक करणारे जे संपूर्ण ऑफिसेस आहेत त्यांना एक मोठं चांगली त्या ठिकाणी वाव ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने कुर्ला पूर्व इथे जसं ठाण्याच्या परिसरामध्ये स्टेशनमध्ये केलेला आहे सॅटिस प्रकल्प ह्याची मागणी मी केली होती आणि ती मंजूर ह्या ठिकाणी झालेली आहे त्याचा एक आढावा घेण्याचं काम चालू आहे आणि सॅटिस प्रकल्प जर कुर्ला पूर्व परिसरात झालं तर निश्चितपणाने खाली रिक्षा टॅक्सीवरती बस स्टँड त्याच्यावरती महापालिकेचे काही मार्केट असेल त्यानंतर ऑफिसेस असतील अशा प्रकारचा प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. चुनाभट्टीमध्ये परिसरामध्ये सुद्धा उड्डाणपूल त्याचप्रमाणे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उड्डाणपूल अशी विविध कामं सुद्धा घेतलेली माझ्या विभागामध्ये टिळकनगर ठक्करप्पासारखे विविध विभाग येतात. ठक्करप्पामध्ये आमच्या विभागामध्ये जवळजवळ संपूर्ण आशियामध्ये मला संपूर्णपणे एक्सपोर्ट करणारी ही मोठी चर्मोद्योग असं भवन आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यासाठी एक विविध जर का आपण का त्या मजदुरांसाठी त्या लोकांसाठी जर का काही चांगली योजना त्या ठिकाणी आणता आली तर निश्चितपणाने संपूर्ण आशियामध्ये पुरवठा करणारे हे चर्मोद्योग कामगार आहेत त्यांना खरोखर एक न्याय मिळण्यासारखं होईल आणि निश्चितपणाने सामाजिक न्याय विभागाला मी विनंती करतो की त्या ठिकाणी एक चांगला प्रकल्प आपण त्या ठिकाणी चर्मोद्योगसाठी करावा अशा प्रकारची मागणी करतो आणि पुन्हा एकदा या सरकारचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. बरेचसे विषय आहे पण ते बरेचसे विषय मी बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही पण जे काम ज्या हाती घेतलेलं आहे त्यासाठी आपल्या सर्वांना यश लाभो अशा प्रकारची माहिती सरकारला सुद्धा अभिनंदन करतो आभार मानतो आणि ह्या अधिवेशनासाठी या संपूर्ण विधान भवनच्या परिसरामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आहे कारण त्यांनी खरोखरच या कालावधीमध्ये अत्यंत चांगलं काम दिवस रात्र करत आहेत त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.